ते सुद्धा फीडबॅक देता आल्यापासून पवार सर हे जे आहेत तेही मला वाटतं MLA MP इलेक्शन लढे आमच्याबरोबर पवार सर काम करतात. आपल्या ॲडव्होकेटच्या एक्झामसाठी ते गेलेले आहेत दिल्लीला. त्यांचे एक क्लोज फ्रेंड आहेत. 1-2 मिनट में आपका एक्सपीरियंस शेयर करें, आपको कैसा लगा हमारे साथ जुड़कर. उनको माइक दे. आज पहली बार आप ट्रेनिंग में आए हैं. इसके पहले बात होती थी आपकी नारायण सर से. कुछ प्रोडक्ट वगैरह लिए थे क्या फर्स्ट लिए? बताइए आप कैसा लगा. Friends, at the outset, I express my sincere gratitude to Nutrifield as well as Samarth Social Foundation for affording me such a nice, very healthy and vibrant platform. आपल्याला माहित असेल की as a lawyer we believe not in a just claim but we try to demolish each other's claim. तर त्यामुळे सरांनी जे सांगितलं की या संदर्भात तुम्ही कसं दावा करायची भानगडीत पडू नका, कारण दावा केला ना तर वकिलांचा दावा शेवटी जजच्या समोर जातो. तसं हे जे मेडिसिन फील्ड मध्ये जर तुम्ही कसा जर दावा करायला गेला तर जनता जनार्दन नावाचा जो जज जो आहे तो खूप म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा तो मोठा जज असतो. त्यामुळे कसं असतं, मला म्हणजे समर्थ सोशल फाउंडेशनच्या बाबतीत मला म्हणजे जे मी ऐकलं माझ्या डोळ्यांनी बघितलं, कारण लॉयर जे असतात ना ते जे फक्त शब्दांवर बिलीव्ह करत नाही, त्यांना पुरावा वगैरे हवा असतो. आणि हे जे मी बघितलं इथं ते बघितल्यानंतर माझ्याच कवितेच्या बाबतीत मला असं वाटतं थोडंसं रोमॅन्टिक भाषा सांगतो. आणि भाषणांच्या बाबतीत इथं बोलणं वगैरे झालं छान संमेलन सारखं असं मला वाटलं की असं म्हटलं जातं म्हणजे प्रेमाच्या बाबतीत प्रेमाची भाषा वेगळी असते, तिथली भाषा पण वेगळी आहे. की एक लवर दुसऱ्या आपल्या प्रेमिकेला सांगतो की प्रेमात तो सांगतो की तो म्हणतो बोलायचं असतं मलाही खूप की डोळ्यांचे म्हणजे तो असं म्हणजे बदामी डोळ्यांनीच बोलतेस, नजरेच्या शून्यतेने ही खूप काही सांगून जातेस. आणि ते प्रेम व्यक्त करताना तो म्हणतो आपले शब्द थिटे पडत आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांच्या पापण्यांनीच मी तुझ्या पापण्यांचे घेतो मुखे, अशा पद्धतीने सांगतो. दारूच्या बाबतीत खरं म्हणजे मी अट्रॅक्ट झालो. नशाच्या विरोधात हे फाउंडेशन काम करत आहे आणि सरांकडे बघितल्यानंतर सरांचा जो कल आहे तो धंद्यापेक्षा किंवा प्रॉफिट पेक्षा तो सामाजिक जे त्यांचं जे काम आहे त्याच्याकडे कल सरांचा जास्त आहे. ती गोष्ट जी आहे ती मला खूप आवडली, मला ती आकृष्ट करणारी. कारण मला सुद्धा दारूच्या आणि नशेच्या बाबतीत खूप तिरकार आहे. मी स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये स्टुडंट युनियन मध्ये काम केलेलं आहे. माझे बरोबरचे कॉलेजचे मित्र होते गोव्यात असल्यामुळे काहीतरी मॉनिटरीचं इलेक्शन जिंकला, स्पोर्टमध्ये इंट्रामुरल वगैरे बक्षीस मिळालं आणि कुठल्या तरी कमिटीवर आलं त्याचं सेलिब्रेशन म्हणून दारू प्यायचे. आणि मला मात्र तेव्हा भाग करून घेत नव्हते वगैरे, कारण मी त्यांचा लीडर असायचं, युनिव्हर्सिटी चेअरमॅन, कॉलेजचा जनरल सेक्रेटरी असं वगैरे काम करत, पण ह्यामध्ये नसायचं. कोकणीच्या भाषेत मी तुम्हाला सांगतो सर, एक कविता तशी दारूच्या विरोधातली एक आहे. अरे सोऱ्या करा दळदिऱ्या दाय झाडले चोवाट्या. आजी आपल्या नातवाला दारूला नातवाला बघून सांगते, अरे सोऱ्या करा दळदिऱ्या दाय झाडले चोवाट्या, सोऱ्या बल्ल करून तुका भर टिट्या तुझ्या बसला कोण काट्या. राती सोरो पियन तू आड्डलो, राती सोरो पियन तू आड्डलो आणि गाडव लेगीत लोजलो, उष्ट्याचे खाऊन रे तुझ्या पिसवलं कुत्रो लगीत मळमळून ओकलं. अशा पद्धतीचं ना, अशा पद्धतीचं हे दारू किती हीन आहे, दारू किती वाईट आहे, तो समाज कसा उद्ध्वस्त होतो अशा पद्धतीने झालेले आहे. सरांकडे बघितलं तर त्यांची कोटी मायनस केली, म्हणजे हे जर कोड वगैरे मायनस केले तरी सरांची छाती 56 इंची छाती आहे. आणि 56 इंची छातीचे लोक काय करतात हे आम्ही आपल्या प्राईम मिनिस्टरकडे बघितलेले आहे. प्राईम मिनिस्टरांची आमची पॉलिसी आहे भारताला विश्वगुरु करायचं, आणि त्यासाठी म्हणजे सनातन म्हणा किंवा आयुर्वेद वगैरे याच्याशी म्हणा त्यांचं खूप, आणि हे जे स्वदेशी आहे ना त्याच्या प्रमोशनच्या बाबतीत वगैरे आहे. सरांनी जे कार्य आरंभलेले आहे ते खरंच न भूतो अशा पद्धतीचं कार्य आहे. आणि त्यामुळे हे कार्य फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित न राहता हे कार्य जे आहे ना 7 समुद्राकडे पलीकडे गेलं पाहिजे. आणि ते कार्य करण्याची आपली सगळ्यांची जी आहे ना ती जबाबदारी आहे. त्यांनी पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला हजारो आणि लाखो आणि करोडो पावले करायचे आहे. आणि परत एकदा मेडिसिनच्या बाबतीत तरी अध्यात्माच्या बाबतीत भारत विश्वगुरु आहे, पण मेडिसिनच्या बाबतीत
कारण वेस्ट जे आहे ना, वेस्ट सुद्धा आता आपल्या भारताकडे योगा म्हणा किंवा आयुर्वेदाकडे वळत आहे. अशा वेळी समर्थ सोशल फाउंडेशन म्हणा किंवा हे जे आहे न्यूट्री फील वगैरे जे आहे ना, हे जगावर तिथं जाऊन आपण जगावर मेडिसिन म्हणजे सुद्धा विश्वगुरु म्हणजे सिद्ध केलं पाहिजे. आणि ती आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. इतकं सांगून मी माझे 2 शब्द जे आहेत ते थँक्यू.